उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयाला भेट आहे। मोहन भागवतांसोबत जवळपास 15 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतंय। भाजपा अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असताना दोघांमध्ये भेट झालेली आहे। भेटी संदर्भात फडणवीसांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आलेली आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी फडणवीसांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे, पण या सगळ्या संदर्भात फडणवीसांनी काल मात्र इन्कार केलेला आहे। या केवळ बातम्या माध्यमांमध्ये आलेल्या आहेत असं फडणवीस म्हणतायत। या सगळ्या स्पष्टीकरणानंतर आता देवेंद्र फडणवीस मोहन भागवत यांच्या भेटीकरता पोहोचलेले होते संघ कार्यालयात। मोहन भागवतांसोबत जवळपास 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे, पण भेटीचा मजकूर अद्यापही गुलदस्त्यात आहे। मोहन भागवतांसोबत 15 मिनिटं चर्चा झालेली आहे। गेले अनेक दिवस राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतायत। देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली जाईल अशी चर्चा सुरू असतानाच दोघांमध्ये ही भेट झालेली आहे। मोहन भागवत आणि फडणवीसांमध्ये या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? कमालीची गुप्तता खरं तर बाळगण्यात आलेली होती फडणवीसांकडून या भेटी संदर्भात, पण 15 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतंय। चर्चा काय झाली आहे हे अद्यापही गुलदस्त्यात असलं तरी संकेत नेमके काय पोहोचताय? अगदीच आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचं 10:30 वाजताचं जे आहे ते देशपांडे सभागृहामध्ये या ठिकाणी ठराविक देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम असताना त्यांना त्या कार्यक्रमाला पोहोचतील अशी अपेक्षा होती आणि माध्यमकर्मी त्या ठिकाणी सगळे पोहोचले होते। मात्र देवेंद्र फडणवीस हे अचानकपणे आज रेशीम बाग येथे जे आहे ते संघ मुख्यालय गाठलं आणि त्या ठिकाणी जे आहे ते 10 ते 15 मिनिटं एकंदरीत चर्चा झाल्याची जी आहे ती माहिती सूत्रांकडून या ठिकाणी मिळते। त्यामुळे कुठेतरी आता काल देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष होतील का ही जी चर्चा होती त्यावर कालच देवेंद्र फडणवीस स्पष्टीकरण दिलेलं असताना देखील ही तात्काळ स्वरूपामध्ये झालेली जी आजची जी भेट आहे त्यामुळे निश्चितच जे आहे ते एका चर्चेनं जे आहे ते उदाहरण आल्याचं या ठिकाणी एकूण दिसून येत आहे। निश्चित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।